नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजपासून आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे। अगोदरचं चॅनलचं नाव होतं प्रिया बेसिक स्टिचिंग आणि आत्ताचं नाव आहे प्रिया क्रिएशन। याच्यावर तुम्हाला शिलाईच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील। प्रिया क्रिएशनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजचे कटिंग, स्टिचिंग, ब्लाउज बॅकनेक डिझाइन, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज बॉक्स, लहान मुलींचे फ्रॉक, पर्स, अजून बरंच काही शिलाईच्या रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे यूजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील। तर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला व्हिजिट करून आधीचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता। शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर असेच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून तयार केलेला सुंदर असं ब्लाउजसाठी कवर बघणार आहोत। तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे मी पहिल्यांदा पेपरवरच मार्किंग करून घेणार आहे आणि मग मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा ब्लाउज जो आहे तो असा फोल्ड करून ठेवलेला आहे व्यवस्थित। खाली 1 इंच सोडून दिलेला आहे आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा 1 इंच मार्जिन सोडून दिलेलं आहे। वरच्या बाजूने आणि दुसऱ्या साइडने सुद्धा म्हणजे चारही बाजूंनी याला 1-1 इंच मार्जिन एक्स्ट्राचं सोडून मार्किंग करून घ्यायचे। इथे गळ्याचा जो आकार आहे तो इथे मी ड्रॉ करणार आहे। तर गळ्याच्या इथे मी अशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि अंदाजे असं एक मार्किंग केल्याने इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे। आता हे जसं मार्किंग केलंय त्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायचे। या पेपर कटिंग प्रमाणेच मेन साडीचा जो फॅब्रिक आहे, मी हे ऑर्गनायझर साडीपासून बनवणार आहे। तर साडीचं फॅब्रिक आहे ते मी इथे कटिंग करून घेतलंय। तर हा पदराचा भाग होता, साडीचा प्लेन साडी होती आणि हा पदराचा भाग होता। तर मी पदराचा भाग इथे वापरलेला आहे। तेवढ्याच आकाराचा बरोबर साईजमध्ये कटिंग करून घेतले आणि साडी खूप पातळ होती त्याच्यामुळे 2 लेयर वापरलेले आहेत त्याचे आणि खाली नॉन वोनचं फॅब्रिक वापरलेलं आहे आणि त्याच्यावर क्विल्टिंग करून घेतलेले आहेत, उभ्या स्टिच देऊन घेतलेले आहेत। हे कस्टमरच्या ऑर्डरचं आहे त्याच्यामुळे मी इथे नॉन वोनचं फॅब्रिक वापरलेलं आहे। तुम्ही घरातलं साधं कुठलंही अस्तर वापरू शकता आणि मध्ये आटा बॅग, राईस बॅग सुद्धा वापरू शकता, त्यामुळे सुद्धा चांगला थिकनेस येईल। तर असे आपल्याला 2 पीस रेडी करून घ्यायचे। तर इथे मी दुसरा पीस सुद्धा रेडी केलेला आहे। दोन्ही पीस तयार करताना एक काळजी घ्यायची आहे त्याची की नॉन वोनची बाजू आतमध्ये गेली पाहिजे। अशा पद्धतीने जे आकार आहेत गळ्याचे ते एका बाजूला आले पाहिजेत, अशा प्रकारे ठेवायचे। म्हणजे खालचं उलटं ठेवलेलं आहे त्याच्यावर हे सरळ ठेवलेलं आहे आणि मग गळ्याची बाजू गळ्याकडे आली पाहिजे, अशा प्रकारे हे ठेवून असे 2 पीस तयार करून घ्यायचे आहेत। इथे माप किती आलेलं आहे ते पाहूया। तर इथे आले 15.5 इंच, इथे आलेलं आहे 8 इंच, इथे आलेलं आहे 6 इंच, इथून खाली 9 इंच आणि इथून 10 इंच। तर असे 2 पीस हे रेडी झालेत आपले। आता हे एक सिंगल पीस घेतलेला आहे हा रेडी करून, त्याचं मेजरमेंट आहे 8 इंच त्याची रुंदी आहे आणि त्याची लांबी आहे 36 इंच। त्याला सुद्धा 2 साडीचे लेयर वापरलेले आहेत आणि खाली नॉन वोन लावून जोडून घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा क्विल्टिंग करून घेतलेली आहे। इथे 1-1 इंचावर मार्किंग केलंय। सर्व पट्टीला 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि ते कटिंग करून घ्यायचंय। तेवढ्याच मापाची झिप घ्यायची आहे 36 इंचाची। तर ही झिप आपल्याला ह्या 2 पट्टीच्या मध्ये जोडून घ्यायची आहे। झिपमध्ये मी 2 रनर घालून घेतलेले आहेत म्हणजे ते दोन्हीकडे ओपन होईल। झिप उलटी ठेवलेली आहे या पीसवर आणि इथे वरच्या बाजूने जोडून घ्यायची। तर इथे बघू शकता ही मी जोडून घेतलेली आहे। झिपला आतल्या बाजूने टर्न करायचे आहे, बघू शकता हे जे आहे ते, आणि इथे अगदी कडेने एक दाब शिलाई झिपवर देऊन घ्यायची आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित सेट होईल। तर इथे मी झिपवर दाब शिलाई देऊन घेतलेली आहे संपूर्ण। आता जी दुसरी आपण पट्टी कट केलेली आहे ती सुद्धा इथे लावून घ्यायची आहे। तर झिपच्या दुसऱ्या बाजूला ही पट्टी, झिप खाली सरळ ठेवली त्याच्यावर ही पट्टी उलटी ठेवलेली आहे दुसऱ्या बाजूने आणि ह्याच्यावर स्टिच करून घ्यायची। हे ब्लॅक असल्यामुळे एवढं उठून दिसत नाहीये त्याच्यावर, पण मी व्हिडिओमध्ये जवळून दाखवायचा प्रयत्न केला। तर इथे मी जोडून घेतलेली आहे ही पट्टी। आता ह्या पट्टीला सुद्धा झिप आतल्या बाजूने टर्न करायची आहे आणि त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे ह्या बाजूने। तर संपूर्ण पट्टीवर त्याच प्रकारे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आणि पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये हा पार्ट तयार झालेला आहे। आता हे जोडून घ्यायचंय। तर मी मशीनवर दाखवते कशा प्रकारे जोडायचं आहे। खाली मी पट्टी ही सरळ ठेवलेली आहे, त्यावरती
वरचा पार्ट तयार केलेला ठेवायचा. शोल्डरच्या बाजूकडून पहिल्यांदा जोडायला सुरुवात करायची. तर शोल्डरच्या बाजूकडे जोडायचं आहे. इथं सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि हे कापड फिरवून घ्यायचं आहे. ओढायचं नाही, अगदी हलक्या हाताने फिरवत ही पट्टी संपूर्ण जोडून घ्यायची आहे. इथे आल्यानंतर सुद्धा सुई आतमध्ये ठेवायची ह्या कॉर्नरला आणि पट्टी फिरवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथपर्यंतच आपल्याला हे जोडायचं आहे. जो गळ्याकडची सरळ बाजू आहे ती तशीच ठेवायची आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे जोडले गेले. तर इथे माझी एवढी पट्टी एक्स्ट्रा झालेली आहे, ती आपल्याला नंतर कटिंग करायची आहे. तर इथं हा जो दुसरा भाग आहे तो सुद्धा मी इथे पट्टीला दुसऱ्या बाजूने जोडून घेणार आहे. दुसरा भाग सुद्धा शोल्डरच्या बाजूनेच पहिला जोडून घ्यायचा आहे. आणि इथे अजिबात ओढायचं नाही. कॉर्नरला आलं की सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि फक्त वरचं फॅब्रिक जे आहे ते सरकून घ्यायचं आहे. त्या आकाराप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर सुद्धा सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि परत खाली आल्यानंतर सुद्धा सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि कापड फिरून घ्यायचं आहे. तर असे मी हे दोन्ही पार्ट जोडून घेतले. हे स्टिचिंग करायला खूप सोपं आहे. मार्केटमध्ये आणि ऑनलाईन खूप महाग मिळतात हे कवर. तर तुम्ही घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये हे बनवू शकता. तर इथं माझी एवढी एक्स्ट्राची पट्टी झालेली आहे तर ती मी कट केलेली आहे. आता इथं एक पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे दोन्ही बाजूने जोडून घेतलं, त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आतमध्ये फिनिशिंग चांगली यावी त्यासाठी फोल्ड पट्टी करून तुम्ही लावू शकता. तर मी इथे लावलेली नाही कारण धागे नाही निघते जास्त साडीचे, त्यामुळे. आता हे सगळीकडे डबल शिलाई करून घेतली. अजून एक पीस फॅब्रिकचा मी इथे रेडी करून घेतला आहे. त्याचं माप आहे 15.5 बाय 8 इंच आणि त्याला सुद्धा क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता हा पीस आपल्याला इथे असा लावून घ्यायचा आहे. या पीसची सरळ बाजू आतमध्ये जाईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि सुरुवात पहिल्यांदा इथे 2 ज्या छोट्या बाजू आहेत तिथे लावून घेतलेला आहे आणि नंतर ज्या 2 मोठ्या बाजू आहेत तिथे लावून घेतलेला आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने याच्यामध्ये कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता चॅनलला व्हिजिट करून. हा साडीपासून तयार केलेला ब्लाऊज कवर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर असा सुंदर असा हा ऑर्गनायझर आपला तयार झालेला आहे. झिपच्या इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची. हे बघू शकता हे असं वरती येतं तर इथे एक दाब शिलाई द्यायची, म्हणजे झिप ओपन करताना ते त्याच्यामध्ये येणार नाही. घरच्या घरी अगदी वेस्ट फॅब्रिकपासून सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 12 ते 15 ब्लाऊज एका वेळी स्टोअर होऊ शकतात. तर खूप छान असं हे ऑर्गनायझर तुम्ही नक्की तयार करून पहा. कसं झालं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.